गुड मॉर्निंग मित्रांनो, सुप्रभात. मी प्रणेश विश्वास सपकाळ आज येथे तुम्हाला बीजगणित या विषयामधला संभाव्यता या चॅप्टरची सुरुवात करणार आहे. तर बीजगणित मधला संभाव्यताने सुरुवात का, तर हाच टॉपिक तुमच्या या विषयामधला सर्वात सोपा टॉपिक आहे. सुरुवात तुमचीही आहे, सुरुवात माझीही आहे. त्याचमुळे लेट्स स्टार्ट विथ सोपा टॉपिक, संभाव्यता. सो आजचा आपला पहिला प्रश्न आहे संभाव्यतामध्ये सराव संच 5.1 मधला पहिला प्रश्न. पेज नंबर आहे 116 आणि आय गेस सगळ्यांकडे समोर हे पुस्तक आहे. तर आजचा पहिला प्रश्न, खालील प्रत्येक बाबतीत किती शक्यता आहेत. तर किती शक्यता आहेत, तर पहिला त्यात प्रश्न आहे, वनिताला महाराष्ट्रातील खालील प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती आहे. या ठिकाणांची माहिती आहे, त्यातील एका ठिकाणी मे महिन्याच्या सुट्टीत ती जाणार आहे. आता ठिकाणं अशी दिली बघा, अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा अभयारण्य, आंबोली, रायगड, माथेरान, आनंदवन, मुंबई. कोणी झोपेत नाही आहे ना? मुंबई नाही आहे इथे, ठीक आहे. वनिताला माहिती नाही आहे मुंबई. तर आपल्याला आता एवढंच करायचं आहे की ठिकाणं मोजायची आहेत आणि दॅट्स इट. तेवढ्या आहेत आपल्या शक्यता. तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे, चेक करतोय सगळ्यांचं लक्ष आहे की नाही. तर मोजले आपण, ठिकाणांची संख्या आहे 8 आणि तेच आहे आपलं उत्तर. तर हे 8 लिहायला तुम्हाला किती मार्क मिळतील? ऑब्व्हियसली हा प्रश्न तुम्हाला जर विचारलाच तर तो 1 मार्काला विचारतील. 1 मार्काला तुम्हाला प्रश्न असतात बोर्डाला, तर त्याप्रमाणे. तर त्यामुळे अगदी पहिल्या प्रश्नापासून ते शेवटच्या प्रश्नापर्यंत तुम्हाला नीट लक्ष द्यायचं आहे. प्रश्न थोडाफार असाच ठेवून ठिकाणांची नावं बदलू शकतात आणि वनिताच्या बदली विवेक घेऊ शकतात. बाकी फारसा बदल नाही होत प्रश्नात. सो शक्यता कळल्या तुम्हाला? तर इथे उत्तर आहे 8 आणि आता आपण बघूया पुढचा प्रश्न. सो आपला पहिला प्रश्न झालेला आहे. दुसरा प्रश्न आपला आहे, एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. एका आठवड्यातील वार त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आठवड्यातील वार, आठवड्यात वार असतात 7. जर कोणाच्या आठवड्यात वार असतील 8, त्याने चेक करा. तर आठवड्यात वार असतात 7 आणि तेवढ्याच झाल्या आपल्या शक्यता की त्यातला एखादा वार मला निवडायचा आहे. आयदर तो रविवार असेल, सोमवार असेल, मंगळवार, बुधवार, जे काही असतील. पण आपल्याकडे निवडण्यासाठी ज्या शक्यता आहेत त्या आहेत फक्त 7. सो इथे आपला आन्सर आहे 7. या झाल्या शक्यता. तिसरा प्रश्न आहे, पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. आता पत्त्यांचा कॅट काहींना माहीत नसेल पण बहुतेकांना माहीत आहेच. पत्त्यांचा कॅट जो ऑब्व्हियसली तुम्ही तुमच्या वडिलांना खेळताना बघितलं असेल किंवा तुम्ही खेळले असाल. पण पत्त्याच्या कॅटमध्ये मी सांगतो तुम्हाला की एकूण पत्ते असतात किती. तर एकूण पत्ते असतात 52 आणि ते कोणत्या प्रकारचे असतात ते बहुतेकांना माहीत असेलच, पण तरीही मी आपल्या पुढच्या एक्सरसाइजमध्ये सांगेल. तर आता फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की पत्त्यांमध्ये एकूण जे पत्ते असतात पत्त्याच्या कॅटमध्ये ते असतात 52. आता कोणी समोरून बोलील जोकर पण असतात, तर ते आपण
कन्सिडर नाही करत ॲटलिस्ट आपल्या अभ्यासामध्ये. तर इथे शक्यता आहेत आपल्याकडे 52. जेवढे पत्ते तेवढ्या शक्यता. चौथा प्रश्न आहे आपला, प्रत्येक कार्डावर एक संख्या याप्रमाणे 10 पासून 20 पर्यंत. प्रत्येक कार्डावर एक संख्या याप्रमाणे 10 पासून 20 पर्यंतच्या संख्या लिहिल्या आहेत, त्यातून एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने निवडावयाचे आहे. त्यांनी मुद्दामून 10 ते 20 हा नंबर दिलाय. नीट लक्ष द्या, अर्ध्यापेक्षा जास्तांची उत्तरं आलेली असतील की उत्तर आहे 10 आणि उत्तर चुकलेलं आहे. कारण जर तुम्ही तुमच्या वहीमध्ये कार्ड ड्रॉ करून बघितलात तर तुम्हाला कळेल 10 पासून सांगितलंय, त्यामुळे 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. आता तुम्ही मोजू शकता की इथे शक्यता झालेल्या आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. तर इथे आपलं उत्तर आहे 11. त्यांनी मुद्दामूनच हा नंबर दिलाय बघा, 10 पासून 20 पर्यंत. घाई गडबडीमध्ये एक्झाममध्ये तुम्ही फक्त एवढंच करणार, पटापट उत्तर आलं माझं 10 आणि गेलात तुम्ही पुढे, बस 1 मार्क झाला माझा फिक्स, आणि तिथेच तुम्ही चुकणार आहात. नीट प्रश्न वाचायचा आहे बघा. त्यांनी लिहिलं आहे 10 पासून, म्हणजे 10ला पण आपल्याला कन्सिडर करायचं आहे. 10 पासून 20 पर्यंत, तर 20 आपल्या शेवटची संख्या आहे, आपली शेवटची संख्या आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता, जर कार्ड आपण बनवलीच तर 11 कार्ड आहेत, त्यामुळे शक्यता झाल्या 11. आणि इथेच तुमचा सराव संच 5.1 संपलेला आहे. सो आता आपण सराव संच 5.2 बघूयात. आणि जस्ट त्याच्या आधी काही महत्त्वाच्या शक्यता आहेत ज्या आपण डिस्कस करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट विथ त्या महत्त्वाच्या शक्यता. सो सराव संच 5.2ला जाण्याआधी आपण जस्ट त्याच्या आधी बघा, पेज नंबर 117वर एक टेबल दिला आहे, पुस्तकात चेक करा. त्या टेबलवर काही कंटेंट आहे जो आपण त्याचा अभ्यास करायचा आता, कारण त्यातूनही प्रश्न विचारले जातात. आणि मोठ्या प्रश्नांसाठीचे बेसिक नमुना अवकाश जे आहेत ते तिथूनच विचारतात. की जसं त्यामध्ये आहे 3 नाणी फेकले असतात, त्यामध्ये आहे 2 फासे फेकले असतात. तर ते मोठ्या प्रश्नांसाठीचे बेसिक नमुना अवकाशचे उत्तर आहेत. तर त्यामुळे आपण त्यांना एकदा स्टडी करूया. तर सुरुवातीला आहे 1 नाणे फेकले असतात. 1 नाणे फेकले असता नमुना अवकाश आहे S बरोबर H, T. आता H म्हणजे काय, तर H फॉर हेड्स आणि T फॉर टेल्स. मराठीत सांगायचं झालं तर H म्हणजे छापा, T म्हणजे काटा. 1 नाणे फेकले असतं सगळ्यांनाच माहीत आहे, 2 ऑप्शन असतात. सो N ऑफ S झालं तुमचं 1 आणि 2, 2. पुढे दुसरं आहे 2 नाणी फेकले असता. 2 नाणी फेकले असता नमुना अवकाश S बरोबर. आता बघा शक्यता किती आहेत. 2 नाणी एकाच वेळेला फेकली तर दोन्ही नाण्यांवर पहिल्यावर पण H, दुसऱ्यावर पण H येऊ शकतो. पुढे गेलात तर पहिल्यावर H, दुसऱ्यावर T. छापा आणि काटा. त्यानंतर पहिल्यावर काटा, दुसऱ्यावर छापा. आणि शेवटची शक्यता म्हणजे दोन्ही नाण्यांवर काटे येऊ शकतात. त्यामुळे N ऑफ S आता इथे झालं आहे 1, 2, 3, 4 शक्यता आहेत, तर उत्तर आहे 4. त्यापुढे जर तुम्ही बघताय 3 नाणी फेकली असता मी नमुना अवकाश लिहायचा ठेवलाय. तुमच्या पुस्तकात दिलेल्या आहेत 8 शक्यता दिलेल्या आहेत. पण लेट्स सी की तुम्ही पाठांतर करायची ट्राय करू शकता. पण मी अनेक मुलांना बघितलं आहे पाठांतर करून लिहिताना अनेक जण चुकतात. चुका अगदी कॉमनच्या आहेत.
सगळ्यांना माहीत आहे की त्यामध्ये शक्यता आहेत 8. तर अनेक मुलं 8 शक्यता जमा करायचं ट्राय करतात. एच 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 लिहिलं, त्यानंतर टी 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 लिहिलं, तुम्हाला दिसत असेल त्यामध्ये आहे एच 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 आहे सुरुवातीला, शेवटी टी 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 आहे, आणि इतर ज्या शक्यता आहेत त्या. तर त्यामध्ये आयदर एखादी शक्यता मिस करून जातात आणि 7च लिहितात. 8वी फक्त विचार करत राहतात. 8वी अशी अचानक आठवणार नाहीये, तुम्हाला नाही माहीत तुम्ही कुठली मिस केली आहे ती, किंवा 8 शक्यता लिहिल्यात पण दुसरी शक्यता कुठेतरी रिपीट केली आहे, आणि हे एक्झामिनरला दिसणार आहे. अनेकदा होतं. काही जण 8च्या बदली 9च लिहून टाकतात, कुठून तरी एक्स्ट्रा लिहून टाकतात. सो हे प्रॉब्लेम मी अनेकदा बघितले. जवळपास 70 ते 80% मुलं अशा प्रकारे मिस्टेक करतात. सिम्पलची गोष्ट आहे, पाठांतर करायला जातं. त्यापेक्षा आपण जर त्याच शक्यतात एक साधीशी सिम्पलशी ट्रिकने जर लक्षात ठेवल्या तर पाठांतर करायची गरज मला वाटत नाही, आणि चूक पहिली गोष्ट होणार नाही. तर याला तुम्ही पाठांतर करायचं आहे एच 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 टी टी एच आणि टी टी, 2 नाणी फेकली असतात. आता या ज्या शक्यता आहेत त्या आपल्याला 2दा लिहायच्या आहेत. एच 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 टी टी एच टी टी, पुन्हा लिहायचं आहे एच 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 टी टी एच टी टी. आता करायचं आपल्याला एवढंच की पहिल्या रेषेमध्ये सर्वांच्या समोर आपल्याला एच लिहायचं आहे, आणि दुसऱ्या रेषेत सर्वांच्या समोर आपल्याला लिहायचं आहे टी. आणि आता जर तुम्ही नीट बघत असाल तर तुमच्या 8 शक्यता पूर्ण झालेल्या आहेत. कुठलीही रिपीट झालेली नाही आहे, कुठलीही मिस झालेली नाही आहे. याच्यामध्ये पाठांतर करायची गरज एवढीच आहे की हे पाठांतर 2 नाणी फेकली असतात. जे सोपं आहे पाठांतर करायला एच एच एस टी टी एच आणि टी टी. 3 नाणी फेकली असता मी अनेकदा मिस्टेक्स होताना बघितलेत. त्यामुळे ते सांगतोय तुम्हाला की मिस्टेक अवॉइड करण्यासाठी ट्रिक लक्षात ठेवा. इतरही कोणती ट्रिक जर तुम्हाला शाळेमध्ये सांगितली तर ट्रिकप्रमाणे लिहायचा प्रयत्न करा. आणि फक्त आतासाठीच नाही, 10वीचं अख्खं सिलॅबस जिथे कुठे तुम्हाला ट्रिक मिळतील तर त्या ट्रिकने लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. पाठांतर करायला हॅमर करायला जाऊ नका डोक्यावर. अनेक गोष्टी पाठांतर केलेलं विसरायला होतं, पण ट्रेकने लक्षात ठेवलेल्या गोष्टी, जसं की ही ट्रेक 2010ला मला कोणीतरी सांगितलेली, आजही ती माझ्या लक्षात आहे. जस्ट बिकॉज मी तेव्हा पाठांतर नव्हती केलेली. पाठांतर केलेलं असतं ते विसरून गेलं असतं पेपरनंतर. सो बेसिकली सांगायचं असं, विषय कोणताही असू दे तुमचा, जर कुठून ट्रिक जर कोणी सांगते तर ती नीट लक्षात ठेवा. थोडीशी कोणी डिफिकल्ट पण सांगेल, पण ती ट्रिक आहे. ती जर एकदा लक्षात ठेवली तर मोठी मोठी उत्तरं सोपी होतात, मोठी मोठी सूत्रं सोपी होतात, मोठी मोठी गणितं सोपी होतात, आणि लॉंग टाईमसाठी लक्षात राहतं. सो इथे तुम्ही बघताय शक्यता आहेत 1 2 3 4 5 6 7 आणि 8. हे अंडरलाईन फक्त तुम्हाला समजण्यासाठी केलेले आहेत. तर एन ऑफ एस, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस आहे 8. तर यापुढे आपण फासे बघू. ठीक आहे, ओके. सो आता फासे फेकले असता, तर एक फासा फेकला असता. ऑब्वियसली सध्या लॉकडाऊन चालू आहे, लुडो गेम जोरात आहे, सगळ्यांनाच माहीत आहे. फासे फेकले असतात किती शक्यता आहेत. अनेकदा एक पाहिजे असतो तेव्हा आपल्याला हे सगळे अंक पडतात, शिवाय आपल्या मागून येऊन कोणतरी जिंकून पण जातो. तर जोगसपाट किती शक्यता आहेत? 1 2 3 4 5 आणि 6.
अंक पडण्याच्या शक्यता. तर किती? एन ऑफ एस बरोबर 6. तर आता 2 फासे टाकण्याच्या शक्यता किती? प्रश्न विचारतात एक्झामला. प्रश्न विचारतात एक्झामला 2 फासे टाकले असता एन ऑफ एस सांगा. अनेक मुलं 6, 12 अशा प्रकारची उत्तरं लिहून येतात. का? सिंपलची गोष्ट आहे बघा, की जर 2 फासे फेकले असता, जर कोणी नवा व्यापार खेळला असेल तर तुम्हाला चांगल्याच माहीत असेल की 2 फासे फेकले असता किती सारे ऑप्शन येतात. की जर जसं तुम्ही बघताय दोन्ही फास्यांवर 1 असू शकतो. त्यानंतर जर सिरीजमध्ये आपण गेलो, पहिल्या फास्यावर 1 कंटिन्यू ठेवला आणि दुसऱ्या फासा जर आपण चेक करत राहिलो तर 1, 2, 3, 4, 5, 6 एकूण 6 शक्यता झाल्या. नेक्स्ट पुढे गेल्यावर पहिला फासा चेंज केला आणि 2 नंबर आणला आणि अगेन दुसरा फासा आपण चेक करत गेलो 1, 2, 3, 4, 5, 6 पुन्हा शक्यता आल्या 6. अशा प्रकारे जर आपण 1, 2, 3, 4, 5, 6 1, 2, 3, 4, 5, 6 1, 2, 3, 4, 5, 6 आपण चेंज करत गेलो आणि पहिला फासा हा 1, 2, 3, 4, 5, 6 हे 6 वेळा फक्त बदलला तर एकूण आपल्याकडे शक्यता आहेत 36. आता यालाही रँडम लक्षात ठेवायचं नाही आहे. एका ओळीमध्ये ट्राय करा 6च फिट करायचे. 7, 8 माझ्याकडे जागा नाही आहे नका करू. वापरा 6 लाईन्स. 6 लाईन्स वापरा. एका लाईनमध्ये 6 शक्यता लिहा. याच्यामध्ये एक जादू आहे, ते मी तुम्हाला सांगेन. की जर तुम्ही एका लाईनमध्ये 6च लिहित आहे तर पुढे एक जादू आहे, प्रश्न येतात त्यावर आणि ते प्रश्न इझिली तुम्ही सॉल्व करू शकता. काही ट्रिक्स आहेत ज्या आपण अप्लाय करू शकतो जर अशाच प्रकारे आपण लिहितो तर. काही गर्दी करतात काही जण 7, 8 लिहून. 6 लाईन मी का वापरू, 4 लाईनमध्ये संपवतो का? लिहा ना, 6 लाईन वापरा ना, मार्क मिळणार तुम्हाला. इथे तर एवढं लिहायची ट्रिक एवढीशीच आहे की जर तुम्ही बघताय इथे हे अंक 1, 2, 3, 4, 5, 6 पुन्हा इथे 1, 2, 3, 4, 5, 6 पहिला अंक बघा उभा चेंज करतायत. पहिला अंक सगळ्यांचा 1, 2, 3, 4, 5, 6 पहिला अंक उभा चेंज करतायत आणि जो दुसरा अंक आहे तो आडवा चेंज करतायत. 1, 2, 3, 4, 5, 6 1, 2, 3, 4, 5, 6 1, 2, 3, 4, 5. अशा प्रकारे शेवटची शक्यता आहे 6,6. एन ऑफ एस आहे 36. याच्यावर प्रश्न येतात, 3 मार्कावाले प्रश्न येतात ज्याच्यामध्ये नमुना अवकाश असतो. आपल्या 2 फासे फेकले असतात आणि घटना असतात. इतर ट्राय करा हे असंच लिहायचं. पुढच्या ज्या आहेत जादू जी आहे ते सांगतो पुढे. चला ठीक आहे, मी आता सांगतो. सो इफ यू कॅन सी, याच्यामध्ये जर बघा तुम्ही, जर तुम्ही हे असं क्रॉस जात आहे तर तुम्हाला ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज सेम येणार आहे. काय मिळणार आहे बेरीज बघा. 1 + 1 2, 3 2 आणि 1 3 1 आणि 2 3 4 5. चेक करा या लाईनमध्ये जेवढे पॉसिबिलिटीज आहेत त्या सगळ्यांची बेरीज सेम आहे. बेरजेवर अनेकदा प्रश्न विचारतात. 2 फासे फेकले असता बेरजेवरचे प्रश्न अनेकदा विचारतात 3 मार्काला, की बेरीज 10पेक्षा जास्त असली पाहिजे. तर हे जर तुम्हाला माहीत असेल
तर इझिली तुम्ही शोधू शकता. अनेकदा विचारला प्रश्न. सो दॅट्स इट. नेक्स्ट लेक्चरला आपण 5.2 करू. थँक्यू.